बातमी मुंबईतल्या फोर्ड परिसरातील आझाद मैदान जवळील फॅशन स्ट्रीटवर असलेल्या महिलांच्या फिरत्या स्वच्छतागृहातील कॅफेवर महापालिकेने कारवाई केली आहे। टॉयलेट ऑन व्हील्स उपक्रमांतर्गत हे स्वच्छतागृह सुरू आहे। मात्र गेल्या वर्षभरापासून या फिरत्या स्वच्छतागृह बसमध्ये खाद्यपदार्थांची विक्री होत असल्याचं समोर आले आणि त्यानंतर महापालिकेने त्यावर कारवाई केली आहे। महाराष्ट्रामध्ये पिंक टॉयलेट बस ही संकल्पना राबवली जाते। या सुविधेचा उद्देश सार्वजनिक ठिकाणी महिलांची गैरसोय होऊ नये आणि आरोग्यदायी वातावरणामध्ये सॅनिटेशन सुविधा मिळावी। मात्र आता जर आम्ही तुम्हाला सांगितलं की पिंक टॉयलेट बसमध्येच खाद्यपदार्थांचं दुकान थाटलंय तर किळस आणि त्यासोबतच प्रचंड राग येईल, बरोबर? जिथे स्वच्छता राखली जावी म्हणून हे चालतं फिरतं स्वच्छतागृह सुरू करण्यात आलंय, तिथंच इतरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे। हा सगळा प्रकार आहे मुंबईतील गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरातील। इथं असणाऱ्या या पिंक टॉयलेट बसच्या मागील भागात गेल्या वर्षभरापासून अनधिकृतपणे कॅफे चालवलं जातंय। हा प्रकार समोर आल्यानंतर पालिकेनं हे कॅफे सील केलंय। महिलांसाठी स्वच्छतागृह हे जे सध्या आपण बोर्ड पाहतोय, या ठिकाणी या कॅफेचा बोर्ड लावण्यात आलेला होता आणि लोकांना या ठिकाणी सांगितलं जात होतं की या बसमध्ये कॅफे आहे। मात्र जेव्हा आक्षेप घेण्यात आला लोकांकडनं आणि महापालिकेला या संदर्भातली माहिती देण्यात आली, तेव्हा पालिकेकडनं कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र ही धक्कादायक बाब म्हणावी लागेल। महिलांसाठी हे फिरते शौचालय आहे आणि या शौचालयामध्ये चक्क कॅफे जे आहे ते मागील काही महिन्यांपासून सुरू होतं अशी स्थानिकांनी सुद्धा माहिती दिलेली आहे। लोकांचं असं म्हणणं आहे की आता पालिकेला माहिती मिळाल्यानंतर हे कुठेतरी बंद केलं जात आहे। मात्र मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी चहाची टपरी होती या भागामध्ये आणि आतमध्ये कुठेतरी कॅफे जे आहे ते चालवलं जात होतं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर यांच्या वॉर्डामध्ये हा प्रकार सुरू होता। त्यामुळे मकरंद नार्वेकरांवर आता विरोधक टीका करतायत। मकरंद नार्वेकरांच्या परवानगीनेच हा व्यवसाय सुरू असल्याचा आरोप करण्यात आलाय। तर नार्वेकरांच्या वॉर्डातच गडबड असल्याचं म्हणत मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी टीका केली आहे। तर भाजप प्रवक्ते आणि नगरसेवक नवनाथ बन यांनी यावर सारवासारव केली आहे। मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ सहन करणार नाही, दोषींना शिक्षा होणार अशी ग्वाही नवनाथ बन यांनी दिली आहे। नार्वेकरांच्या वॉर्डमध्ये फार गडबड आहे बाबा। व्यायामशाळा, व्यायामाचे सगळे प्रकार घेतले आणि व्यायामाच्या ज्या जागेवर पाहिजे साहित्य ते कुठेच नाही आहे आणि अधिकारी सांगतात की आम्हाला नार्वेकरांचं अभय आहे। ते पिंक बसेस हे सगळं लाटायची काम आहे। तो टॉयलेट खरं म्हणजे तेही चुकीचं केलं आहे। आज आपण शिवाजी पार्कमध्ये जर पाहिलं तर तिथं कोण जात नाही, इतकी दुर्गंधी आणि घाण आहे। त्यामुळे व्यवस्था पहिली चांगली करा, लुबाडायचं काम कमी करा। अतिशय चुकीची बाब आहे। अशा पद्धतीनं मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळणं, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं चुकीचं आहे। या प्रकरणामध्ये महापालिका निश्चितपणे कारवाई करेल की अशा पद्धतीने एका बाजूला टॉयलेट, दुसऱ्या बाजूला कॅन्टीन असे जर का प्रकार कोणी करत असतील तर ते मुंबईमध्ये खपवून घेले जाणार नाही। मुंबईकरांच्या आरोग्याशी कुणीही खेळत असेल तर त्याला निश्चितपणे शिक्षा करण्याचं काम प्रशासकीय पातळीवर केले जाईल आणि महापालिकेत देखील हा प्रश्न उठवून त्या दोषींवर योग्य कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील। या पिंक टॉयलेट अँड कॅफेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागं झालं। कॅफेमधील किचनचं साहित्य आणि इतर उपकरणं जप्त करण्यात आली आहेत। या कॅफेकडे महापालिकेचा कोणताही अधिकृत परवाना किंवा आरोग्य विभागाचं प्रमाणपत्र नाहीये। त्यामुळे अशा प्रकारे अनधिकृत व्यवसाय करण्याची परवानगी कुणी दिली हे शोधून लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी सामान्य नागरिक करतायत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।